विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेत उत्तर देण्याची अमित शहा यांची हिंमत नाही. दिल्लीमध्ये मुलांवरती गोळ्या चालवल्या. शहांची ऑर्डर होती का? विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी आक्रमक. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत संसदेमध्ये होणार चर्चा. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सरकार चर्चेसाठी तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील तेव्हा पळ काढू नका. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा विरोधकांवरती हा निशाणा. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधानभवनावरती आता निघालेल्या धडक मोर्चावरती पोलिसांचा लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा. जेपीएससी आणि जेएसएससी या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी विरोधात करण्यात येतंय हे आंदोलन. झारखंड या ठिकाणच्या लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना अटक करण्यात आली. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच ही मोठी कारवाई. दिपकेंकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवरती क्रूर बळाचा वापर का? दिपके यांचा हा सवाल. राजकीय पक्षांच्या आंदोलनावरती कधी लाठीचार्ज होत नाही. दिपकेंचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींची पवारांच्या 8 खासदारांसोबत बैठक. सुप्रिया सुळेंसह पवारांचे 8 खासदार मोदींसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित. संसदेतील पंतप्रधान मोदींच्या कार्यालयामध्ये बैठक. आपापल्या मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. या बैठकीमध्ये मोदींकडून शरद पवारांच्या एनर्जीचंही कौतुक. पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं यामध्ये काही वावगं नाही. मलाही विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीस यांचीही प्रतिक्रिया. पंतप्रधान संसदेमध्ये येत नाही म्हणून त्यांना भेटावं लागतं. मतदारसंघातील प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया. शरद पवारांच्या मनात काय हे कुणालाच सांगता येत नाही. पवारांचे खासदार हे आणि मोदींच्या भेटीवरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य. महायुती जेवढी मजबूत होईल तेवढं चांगलं. जयस्वाल यांचीही प्रतिक्रिया. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती वरळीमध्ये भाजपची भव्य अशी तिरंगा रॅली. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हाती तिरंगा घेत फडणवीसांचा या रॅलीमध्ये सहभाग. भाजपच्या तिरंगा यात्रेवरती काँग्रेसचा मात्र आक्षेप. वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे प्रश्न असताना भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची भाजपवर टीका. भाजपकडून पुणेकरांना त्रास देण्याचं काम. प्रशांत जगताप यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ऑगस्टला भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा यात्रा होणार. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्हे होणार तिरंगा यात्रेमध्ये सहभागी. निवडणुकीमध्ये कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता आली. रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुनरुच्चार. तर भविष्यामध्ये महाराष्ट्राला चांगला चेहरा पाहिजे, त्यामुळे एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री व्हायला हवे असंही केलं वक्तव्य. शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा. दादा भुसे यांचं हे विधान. शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे मलाही वाटतं. दादा भुसे यांची ही प्रतिक्रिया. शिंदेंच्या आणखी एका नेत्याचं शिंदेंच्या नेतृत्वाबद्दल वक्तव्य. एकनाथ शिंदे यांनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यामध्ये महायुतीची सत्ता आलीच नसती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर तलवारीला मुंडकं लावायला तयार आहे. शहाजीबाबू पाटील यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष. 2022ची परिस्थिती वेगळी. आता वेगळी. संख्याबळ हे महत्वाचं आहे. भविष्यामध्ये संख्याबळ वाढलं तर आम्ही नक्की मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करू. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांनी केलं हे स्पष्ट. शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार. अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितली. मागील सुनावणीमध्ये अध्यक्ष 6 खासदारांना नोटीस जारी. लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टामध्ये बाजू सादर नाही. राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावरती आली. तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीला पक्षातून विरोध. मंठा परतूर या मतदारसंघाचे अध्यक्ष असलेले भाऊसाहेब गोरे यांच्याकडून निवडणूक आयोगात तक्रार. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या विमानामध्ये बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. फडणवीसांचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र विमान प्रवासावर नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया. इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकण्याऐवजी खड्ड्यांमध्ये टाका. कदाचित ते तरी भरतील. मुंबई गोवा महामार्गावरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल. भाजप दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची
थापही मारत असते, ठाकरेंची ही टीका. महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी. बावनकुळेंच्या सूचनेनं आता कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र. बावनकुळेंची चूक सरकारने सुधारावी ही मराठ्यांची मागणी. बावनकुळेंचा पत्र हा हस्तक्षेप नाही तर काय? मनोज जरांगे यांचा सवाल. मराठ्यांना अंगावर घेऊ नका, नाहीतर सगळा पक्ष संपवाल. जरांगेंचा भाजपला इशारा. मराठी शिंदेंच्या विरोधात जातील असाही यांचा डाव असू शकतो. जरांगेंचं हे सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत संवाद वाढवणं हे गरजेचं आहे. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. जात पडताळणीबाबत सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. नियमानुसार कागदपत्रांची पडताळणी होत असते. अशोक चव्हाण यांची ही प्रतिक्रिया. सारखं भाजपवर आणि बावनकुळेंवर टीका करणं हे अतिशय चुकीचं आहे. टीका करून मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर शुभेच्छा. नवनाथ बन यांची मनोज जरांगे यांच्यावरती टीका. मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची मानसिकता नाही. भास्कर जाधव यांचा हा आरोप. तर आश्वासनं दिली जातात पण प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही, अशी ही टीका. सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करते. तर शिंदे फडणवीसांच्या वादात मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांवरती त्रुटी आणि बनावटपणाचा संशय. 25 प्रमाणपत्र पोलीस चौकशीच्या देखील फेऱ्यात. मागील 3 महिन्यांमध्ये 14 कुणबी प्रमाणपत्रांवरती जात पडताळणी समितीचा आक्षेप. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा. समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा घणाघाती आरोप. शासनानं एका आंदोलनासमोर झुकून संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आणलं, अशी देखील टीका. लक्ष्मण हाके यांच्या पोटात का दुखतंय हे मला कळत नाही. नरेंद्र पाटील यांच्या हाकेंवर टीका. जरांगे पाटील समाजासाठी फिरतायत. लक्ष्मण हाके यांची काय उंची आहे हे सर्वांना माहिती. पाटील यांची ही टीका. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या एमडींनी काही मराठा लाभार्थ्यांविरोधात निर्णय घेतले. तर नरेंद्र पाटलांचा हा आरोप. 2025 पूर्वीचे LY प्रमाणपत्र रद्द केल्यानं द्वेष वाढला. नरेंद्र पाटलांचं वक्तव्य. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहेर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठकही संपन्न. पक्ष संघटन आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा. सचिन अहेर यांच्यावरती मुंबईमधील नगरसेवकांची जबाबदारी. पक्ष संघटना वाढवण्यासाठी आतापासूनच तयारी करा. राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये सूचना. 2029ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याचे दिले निर्देश. मुंबईमधल्या 14 विधानसभा मतदारसंघासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र देखील दिलं जाणार. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मोठी घोषणा. पालकमंत्रीपदासंदर्भात देवाला माहिती. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावरती गिरीश महाजन यांचे हे मिश्किल हास्य. 2 दिवसांमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा. भरत गुगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करा. आमदार महेंद्र थोरवे यांचीही मागणी. अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. मात्र त्यानंतरही गुगावलेंच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीच्या दिरंगाईमुळे नाराज असल्याचं केलं स्पष्ट. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर बोलल्यावरती शिंदेंच्या पक्षामध्ये मोठं पद मिळतं. किशोरी पेडणेकरांची टीका. आताच खासदार झालेल्या वाघमारे संसदेत ठाकरेंच्या नावानं घोषणा देतात. पेडणेकरांची ही टीका. भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी. संचालकपदी निवडीनंतर भाजपकडून महाविद्यालयामध्ये जल्लोष. महाविद्यालयामध्ये शिकवणी वर्ग सुरू असताना भाजपकडून जल्लोष. महाविद्यालयामध्ये शिक्षण सुरू असताना असा जल्लोष कितपत योग्य? नागरिकांचा हा सवाल. अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी मृत्यू प्रकरणामध्ये 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. तर धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना आता 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन. तर मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांसोबत संवाद साधून कारवाईचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मात्र हे आंदोलन घेण्यात आलं मागे.
पुण्याच्या महापौरांसह 2 आमदारांचा रस्त्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग. काँग्रेसचे नेते अरविंद शिंदेंचा आरोप. कोथरूड मुंढवा पुलासाठी एकच ठेकेदार का? अरविंद शिंदेंचा सवाल. 26 जुलैचे महापौर बंगल्याचे सीसीटीव्ही तपासावे, अरविंद शिंदे यांची ही मागणी. पुणे पालिकेचा खड्ड्यांबाबत भोंगळ कारभार सुरू. शिंदेंच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा आरोप. तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास. प्रमोद भानगिरे यांच्याकडून आता संताप व्यक्त. विशाखापट्टणममध्ये 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान आरएसएसची अखिल भारतीय समन्वय बैठक. संघाच्या 32 विविध अनुषंगिक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी आणि पदाधिकारी होणार सहभागी. भाजपकडून BL संतोष आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राहणार उपस्थित. ठाकरे सेनेच्या नगरसेविका राजुल पाटलांची शिंदे सेनेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती. वडील खासदार संजय दिना पाटील सध्या शिंदेंसोबत, मात्र आपण ठाकरेंसोबत राहणार अशी राजुल पाटील यांची ही भूमिका. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये 17 लाख पात्र शेतकऱ्यांना फायदा. तर दत्ता भरणे यांची माहिती. मात्र पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं लाभ मिळणार. 94,000 शेतकरी आयकर भरत असल्यानं अपात्र ठरले. दत्ता भरणे यांची ही माहिती. नागपूरमधील नागनदी प्रकल्पातील खोदकामावरती केंद्रीय मंत्री गडकरींचा दणका. तर रस्ते खोदून पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे देखील आदेश. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश. अन्न सुरक्षा ही फाईल तपासण्या किंवा आकडेवारीसाठी नाही, प्रत्येक कारवाई ही आरोग्य सुरक्षित करण्यासाठीच आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचं ट्विट. 108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन करूनही 2 तास प्रतीक्षा करावी लागली. परिणामी 7 महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू. रोहित पवार यांचा संताप. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.